गोपाळ ठाकूर प्रेझेंट दत्ताराम घुगे सादर करत आहेत. न्यूज युग बदलत आहे, मुंबई बदलत आहे. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीच्या विश्वसनीय उमेदवार तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांची प्रचार यात्रा यांचा निवडणूक कार्यक्रमाचा वृत्तांत आपण पहा. आम्ही वॉर्ड क्रमांक 2 मधून छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स शिवममधून सुरुवात करत आहोत. आणि शेखर लाड आपले शेखर विश्वनाथ लाड, नमस्कार. या ताई सगळ्यात पहिलं विशेष आमचे कन्नूबाई आहेत, आमचे सर्व पदाधिकारी आहेत. आज पाहिजे सगळे पदाधिकारी पुढे यायचं आहे. आणि आमच्या आशिष चौकर आमचे सगळे पदाधिकारी आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ताई आम्ही आहे ना पहिल्यापासून जे काम करतोय, आज आम्हाला या सोसायटीत आल्यानंतर जो आनंद मिळाला, कारण जगदीशबाई यांनी कामं केली आहे, परंतु आम्हाला हो ताई आजही पर्यंत अद्यापपर्यंत आमदार फंड 1 रुपया नाही मिळाला आम्हाला आजपर्यंत. मधुबाबी सगळं महिला परिवार सब लेडीज सगळ्या महिला परिवार सर्व शिवमच्या सगळ्या ताई भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या RPI महायुतीचा सोसायटी पदाधिकारी और कार्यकर्ता आप सभी यहाँ पे हम लोगों को बुलाया, इसके लिए पहले तो धन्यवाद. सबको नमस्कार, जय जिनेन्द्र, जय श्री कृष्ण, जय स्वामीनारायण. यहाँ पे आते ही मुझे एकदम फैमिली जैसी वाइब आई, क्योंकि आप लोगों ने ऑल द बेस्ट नहीं बोला और आप लोगों ने कॉन्ग्रेचुलेशन बोला, तो यही मेरी जीत है. आपके सारे प्रॉब्लम हम लोगों ने सुने, जगदीश भाई ने बोला हाँ सोल्यूशन भी लिया, और डेवलपर है हमारे पास जगदीश भाई. तो कुछ प्रॉब्लम है नहीं, फिर भी आपका लागी का प्रॉब्लम, या आपने बोला कि वहाँ पे केक टूटा, जो आप लोगों ने प्यार दिया है, उसके लिए मैं आभारी हूँ. और यहाँ पे बावलीपाड़ा में मैं एक ही बोलना चाहती हूँ, मोदी जी का सपना और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का सपना पूरा करना है. आपके लिए बहुत सारी योजनाएं मोदी जी ने बनाई है, और ये सफल करने के लिए हम लोग भारतीय जनता पार्टी यहाँ पे BMC के चुनाव में आनी चाहिए और हमारा महापौर होना चाहिए, ये हम लोग सोचना चाहिए. और महापौर भी ये भारतीय जनता पार्टी का महायुति का होना चाहिए. इसके लिए हम लोग जी जान से जान लगाएंगे और बहुत मेहनत करेंगे. यही जोश चाहिए मुझे, और आगे है करते रहेंगे, यही जोश चाहिए. यही कहना चाहूँगी, आप मेरे लिए बहुत खास रहोगे. और धन्यवाद जो आपने इतना अच्छे से स्वागत किया, उसके लिए बहुत वरिष्ठ नेता दिलीप पंडित जी का समय निकाल रहा है. मैं तेजस्वी घोसाळकर से विनती करूंगा कि दिलीप पंडित जी का आगे नमस्कार, मी वृषाली बागवे. आज इथे प्रचार कार्यालयामध्ये मी नेहमीसारखे बसलेले आहे. आपल्याकडे महिला भरपूर येत आहेत रोज, आणि या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डमध्ये आपण कार्यरत आहोत. वेगवेगळ्या सोसायटीच्या वेगवेगळ्या चाळीतल्या महिला या इथे येऊन आम्ही चर्चा करत असतो, कशा प्रकारे पुढे काम केलं पाहिजे.
आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत आणि जास्तीत जास्त मताने आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांना निवडून आणायचं आहे. आणि म्हणूनच आज युवा मुलं ही इथे आलेली आहेत. इकडे तिकडे पसरलेली मुलं मी एकत्र करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या संडेपर्यंत अजून मुलं येणार आहेत, म्हणून त्यांचा मी पक्षप्रवेश इथे आज करायचा ठरवला. नेमके घुगे साहेब इथे आहेत, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ काढून ह्याची चांगली सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये अजून आपल्याकडे यंग मुलं येतील आणि तेजस्वी घोसाळकर यांचा बहुमताने इथे विजय होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली जी सेवा केलेली आहे, ज्या पद्धतीने आपण पियुष गोयल साहेबांना केंद्रामध्ये पाठवलेलं आहे आणि सन्माननीय पियुष गोयल साहेब आणि मनीषाताई यांनी या दहशतमध्ये जो भेडसावणार आहे, डोपलरचा विषय होता आणि रिस्ट्रिक्शनचा जो विषय होता, तो विषय पूर्णपणे मार्गी लावून येणाऱ्या पुढच्या फेब्रुवारीमध्ये त्याचा जिल्हा देखील निघणार आहे. म्हणजे या दहशतमध्ये ज्या जुन्या इमारती आहेत, त्या जुन्या इमारतीचा पुनर्विकासाचा मार्ग पूर्णपणे आपल्याला मोकळा झालेला दिसेल. ज्या पद्धतीनं मनीषाताईने गेली सातत्यानं 3 वर्ष या डॉक्टरचा पाठपुरावा केला. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील याला मान्यता देऊन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्याचा जिहाद देखील निघणार आहे. याची आपण माहिती घ्या. वॉटर, मीटर, गटर, रस्ते इथं कामं सातत्याने होत असतात, परंतु शिवसेना भाजपा आरपीआयच्या सरकारनं गेल्या या 1.5-2 वर्षामध्ये या आपल्या परिसरामध्ये जे रस्ते डांबराचे, जे रस्ते डांबरीकरण होतं, रस्ते डांबराचे होते, ते रस्ते पूर्णपणे निकालात काढून सीसी रोड करण्याचा मनोदय व्यक्त करून या सीसी रोडचं जाळं या दहशतमध्ये नव्हे तर संपूर्ण मुंबईमध्ये पसरवलं हे आपल्याला विसरता येणार नाही. ऑफशोर ऑनशोर मेट्रो ही देखील आपण बघतोय पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि विकासाच्या मुद्द्यावर चाललेली ही शिवसेना भाजप आणि आरपीआयला कोणाला रोखता येणार नाही. गरीब रुग्णांसाठी आयुष्यमान कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले कार्ड या माध्यमातून गरीब रुग्णांना 5-5 लाख, 4-4 लाख, 3-3 लाख रुपये देण्याचा संकल्प करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम सन्माननीय शिवसेना भाजपचे सर्व मंत्रीगण यांनी केलेलं आहे. आम्ही तुम्हाला एक विनंती करतो, या येणाऱ्या 15 तारखेला कमल शेजारी बटन दाबून तुमच्या आमच्या तेजस्विनीताई ज्या दहशतमधून गेली सातत्याने 9 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये त्यांनी केलेलं काम आपण जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्याला तेजूशिवाय दुसरा कुठचाच उमेदवार योग्य वाटणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तेजूताईंनी ज्या पद्धतीनं वॉर्ड क्रमांक 1 मध्ये गार्डनच्या निर्मिती केल्या, अनेक गार्डन अच्छा चांगल्या पद्धतीने निर्माण केली, चांगले रोड बनवले, मुलांना शिक्षणासाठी सुविधा दिल्या, गरीब विद्यार्थ्यांची सेवा केली, गरीब विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन देण्याचा देखील त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आणि 24/7 म्हणजे आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस सातत्याने काम करणारी आमची नगरसेविका पुन्हा एकदा या मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून त्यांना आपल्याला पाठवायचं वेळी आपण ते काम कराल अशा प्रकारचा आशावाद यायचा आम्हाला वाटतो. येणारा 15 तारखेचा दिवस तुम्ही शिवसेना भाजपा आरपीआय च्या आमच्या उमेदवार सन्माननीय तेजूताई यांना द्याल. सन्माननीय जगदीश ओझा त्यांच्या सोबत आज आपल्या इथे फिरतायत. त्यांनी देखील सातत्याने 9 वर्ष आपली या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सेवा आहे ती केलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी मतदारांचं एक पवित्र काम करा आणि शिवसेना भाजपा आरपीआय सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवाभाऊ फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊया.
आपल्याकडे जे लोक येतील त्यांना त्यांची कामं विचारा. दत्ताराम पुंजा युगे खास आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 2 मधून ज्या आपल्या लाडक्या लोकप्रिय ज्या उमेदवार आहेत आदरणीय तेजस्विनी घोसाळकरजी या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून जे सावेनगर आहे बालाजी जे आपले ह्या जे वसतिगृह आहेत इथे सगळ्या रहिवाशांना भेटलेले आहेत त्यांचं सरचं स्वागत. मेरा आनंद आहे दत्ताराम पुंजाजी युगे प्रस्तुत विपुल ठाकुर मीडिया चैनल की तरफ से आज मुंबई के प्रवेश द्वार जो हमारा मीरा रोड ठाणे जिला और अपना मुंबई का दहीसर ये बाउंड्री पे नंबर 2 का वार्ड, ये 2 का वार्ड है मुंबई का गेट ऑफ इंडिया है, गेट ऑफ मुंबई. आज यहाँ से भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगढ़ और आदरणीय रामदास जी आठवले जी का रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया का 3 मित्र पक्षों आज हमारी लाडीला यहाँ की उम्मीदवार है तेजस्विनी अभिषेक घोसाळकर के प्रचार में आज मेरे ख्याल से ज़्यादा आरपीआई के भीमसेन जी आगे है. हम देखते हैं आज पत्रकार नाते से मेरे को 50 साल का अनुभव है. आज यहाँ पर जब नेता गए तो आप लोग आज हम एक डेट में जो बच्चे लोग हैं आगे भी रैली में है तो आप क्या कहना चाहते हैं कि आज बोला सर्वप्रथम सबसे पहले शिंदे साहब बात करेंगे. अच्छा मोरे जी मुझे आपको पुराना बताइए कि आप बेहतर विधानसभा में या अपने क्षेत्र में आप पार्टी बेरर में काम करते हैं. आज एक बड़े मुंबई महानगर पालिका के चुनाव में बोले आपका कैंडिडेट नहीं तो आपका मित्र पक्ष कैंडिडेट के लिए मित्र पक्ष कैंडिडेट के लिए आप जब काम करते हैं तो आपका मनोज आप उसका मेरा ये 2 नंबर विधानसभा के माननीय हमारे तालुका वावले साहब उनका आदेश के अनुसार हम लोग को इतना दिन से मालूम नहीं पड़ा था कि ये प्रचार कैसा करने का है. तो 2 नंबर के हमारे वार्ड अध्यक्ष सूर्यकांत भारतीय साहब उन्होंने हमको फ़ोन किया कि भाई अपने को संदेश मिला है, आठवले साहब का संदेश मिला है, वावले साहब का मिला है, गायकवाड़ साहब का मिला है. अपने को बीजेपी को समर्थन पहले से है, बीजेपी अपने महायुति का समर्थन है. वो हिसाब से हम लोग ये आरपीआई के अपना आठवले साहब के नेतृत्व में हम लोग इनको सपोर्ट करके हम लोग इनका जय जयकार करते हैं. और दूसरी बात हमारा जो कहना है कि बीजेपी में जो हमारा समर्थन है बाबा साहब का अनुयायी है हम लोग. ये बाबा साहब का काम संविधान जो है बाबा साहब का संविधान बाबा साहब का जो संविधान है और ये आज का दिन आज के जो दिन है एक चुनाव के मुंबई महानगर पालिका में जैसे पहले हंडोरे साहब या पहले अपने मुंबई के मेयर जाते थे. अभी अगर आप में से जो अपने पार्टी से अभी जो 2-3 लोग खड़े हुए जिसको ज़्यादा वोट मिलेगा मुंबई का मेयर बनेगा तो आपकी क्या राय है? हमारी राय ये है तेजस्विनी घोसाळकर को हम लोग को बहुमत से विजय करना है. तो ये हमारी महायुति की सरकार आनी चाहिए. हमारा ये कहना है वीर संभाजी नगर से हम लोग के वार्ड से
हमारा सूर्यकांत पाटिल साहब वार्ड अध्यक्ष हैं, उनके नेतृत्व में ये सब लोग आरपीआई के शुरू से चल रहे सब लोग, और इनको हमारा पूरा समर्थन है। और तेजस्विनी गोसालपुर को हम लोग विजय करके रहेंगे, हमारी ये इतना इच्छा पूर्ण होगी। जयपुर सूर्यकांत जी, आप बताइए, अभी आप वार्ड के अध्यक्ष हैं, आपको इधर का जो माहौल आपने जो बनाया और घर घर में जाकर कि आप कमल खिलने के लिए आपका एक बड़ा एक ग्रुप काम कर रहा है, तो आपकी राय बताइए। हम लोग को 31 तारीख से वहाँ से कुछ संपर्क नहीं आया था कि 6 तारीख को हम लोग को संपर्क किया मैडम से। जब हमारे दिलीप बाबू साहब आए, उन्होंने रात को मीटिंग किया और ऊपर से आदेश आया कि महायुति के चुनाव में अपन को मैडम को समर्थन करने का, उनका चुनाव के साथ में अपन को प्रचार करने का। तो आज हमारा पहला दिन था, लेकिन हम लोग महायुति के साथ में है, पहले से है, पहले से है, लेकिन हम लोग को आदेश नहीं आया। हमारे भारतीय ये केंद्रीय मंत्री महोदय माननीय रामदास आठवले जी के नेतृत्व से रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जो जबरदस्त काम कर रही है। आज उत्तर मुंबई में उनके जिला अध्यक्ष रमेश गायकवाड़ जी है, तालुका अध्यक्ष दिलीप बावड़े जी है, आप वार्ड के अध्यक्ष सूर्यकांत जी, इतना बड़ा ग्रुप है। अभी ये साथ पैंथर, मेरे ख्याल से दलित पैंथर या चळवळ या आंबेडकर चळवळ नहीं, आपने क्या काम जो किया है, आज थोड़ा आगे आइए। हमारे यहाँ के उत्तर मुंबई दिल्ली के अध्यक्ष माननीय रमेश गायकवाड़ के अध्यक्ष हैं, दिलीप बावड़े साहब के अध्यक्ष हैं। थोड़ा आगे। हम लोग का ये महायुति को सहकार्य हम लोग को करना है, उनके अध्यक्ष से हम लोग चल रहे हैं। और तेजस्वी गोसालपुर को हम लोग चुन के लाएंगे, हमारी जीत है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। ये दैसर की आवाज़ मुंबई के प्रवेश गेट, मुंबई के गेट ऑफ से जो मुंबई में ये आवाज़ पहुंची है, मेरे ख्याल से 1 नंबर वार्ड से डायरेक्ट लास्ट तक आरपीआई की यूनिट का काम से भारतीय जनता पार्टी और शिवसेना के सभी पार्टी के उम्मीदवार हैं। जो हमारा आदरणीय नरेंद्र मोदी जी का जो काम देखकर प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी जी है, मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस है, और दिल्ली में हमारे राष्ट्रीय नेता और केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी है, इनका सब काम देखकर हमारी जनता भारतीय जनता पार्टी शिवसेना सभी पार्टी के आखिरी ग्रुप को सबको साथ देगी। और सबका एक पुकार है जनता में, एक ही पुकार जो पार्टी जो काम कर रहे हैं, हम सबको बदलते दत्ताराम दुबे, दैसर, नमस्कार, जय भीम, जय भीम। त्या मुंबईकराला त्याचं जीवन सुकर करण्याकरता, ईज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता 450 किलोमीटरच्या मेट्रोचं नेटवर्क आम्ही सुरू केलं। आम्ही कोस्टल रोडला पुढे बांद्र्यापासून वर्सोयापर्यंत, वर्सोयापासून दहिसरपर्यंत, दहिसरपासून भाईंदरपर्यंत, भाईंदरपासून उत्तनपर्यंत, उत्तनपासून विरारपर्यंत, अशा पद्धतीनं या संपूर्ण रोडचं काम आम्ही करतोय। या मुंबईमध्ये एक पाताल लोक देखील आम्ही तयार करतोय। पाताल लोक म्हणजे काय माहिती आहे? एक टनेल्सचं जाळं, एक टनेल्सचं जाळं या मुंबईमध्ये तयार होत आहे। अशा पद्धतीनं टनेल्सचं जाळं हे त्या ठिकाणी ठाण्याहून बोरीवली करता 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकाल। संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे असेल, संपूर्ण ईस्टर्न फ्रीवे असेल, या प्रत्येक गोष्टीला डिकंजेस्ट करण्याचं काम या मुंबईमध्ये आम्ही करतो। और फिर देखो झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी। झटपट